देशातील 1,78,000 प्राणांतिक अपघातांपैकी महाराष्ट्र राज्यात एक अत्यंत चिंताजनक परिस्थिती आहे। महाराष्ट्रात दरवर्षी हजारो लोक अपघातांमध्ये आपले प्राण गमावतात। त्यात जळगाव जिल्ह्याचा समावेश देखील आहे। 2024 मध्ये रस्ते अपघातातील मृत्यूंमध्ये आपण मुंबई आणि पुण्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर आहोत ही बाब निश्चितच अभिमानास्पद नाही। जळगाव जिल्ह्यात 2024 हे एका वर्षात एकूण 651 अपघात झाले होते, ज्यात 509 जणांचा मृत्यू झाला होता आणि 394 जण गंभीर जखमी झाले होते। काय सांगाल हेल्मेट जनजागृती रॅली काढण्याची रास्ता सुरक्षा अभियान या अंतर्गत आम्ही आज जळगाव शहरामध्ये हेल्मेट जनजागृती रॅली काढण्यात आलेला आहे। ही रॅलीमध्ये माननीय आमदार राजू मामा बोले साहेब आणि सर्व पोलीस अधिकारी, जनते आणि इतर डिपार्टमेंटचे लोक देखील खूप मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता। जळगाव जिल्ह्यामध्ये मागील वर्षात 2024 मध्ये जवळपास 1000 ते 1500 ऍक्सिडेंट झाले होते। त्याच्यापैकी जवळपास 500 लोकांचा फेटल ऍक्सिडेंटमध्ये मौत झाले होते रस्त्याच्या ऍक्सिडेंटमध्ये, आणि ही 500 पैकी 80% म्हणजे जवळपास 400 लोक टू व्हीलरचे रायडर्स होता किंवा पिलियन रायडर्स होते। आणि एवढ्या मोठ्या संख्येनं जे ऍक्सिडेंट्स आहेत पूर्ण महाराष्ट्रभरातले तिसऱ्या किंवा ऍक्सिडेंटमध्ये मौत झालेल्या लोकांची तिसऱ्या किंवा चौथ्या पोझिशनला जळगाव जिल्हा आहे। म्हणून म्हणजे आम्हाला वाटलं जरी ही फेटल ऍक्सिडेंट जरी आपल्याला प्रिव्हेंट करायचं असेल किंवा याचं प्रमाण जरी टक्केवारीमध्ये कमी करायचं असेल, आपल्याला एक हेल्मेट सक्ती किमान जे हायवेवरती करायचं गरज आहे आम्हाला वाटले होते। आम्ही त्याच्या अनुषंगाने मागील एक महिन्यापासून म्हणजे आम्ही जनजागृती अभियान चालू आहे। आता देखील आम्ही जनजागृती अभियान करतायत। या संख्येनं आपल्याला रस्ता सुरक्षा आणि नागरिकांच्या जीवनाच्या संरक्षणाची गरज स्पष्ट केली आहे। या संदर्भात जळगाव शहरात एक महत्वाची हेल्मेट जनजागृती मोहीम राबवण्यात आली। सदरची मोहीम पोलीस अधीक्षक श्री महेश्वर रेड्डी यांच्या नेतृत्वात राबवली गेली। या मोहिमेत जळगाव शहर पोलीस अधीक्षक श्री महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक श्री अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री संदीप गावित, जळगाव शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड आणि जळगाव शहरचे आमदार श्री राजू मामा भोळे यांची प्रमुख उपस्थिती होती। त्यांनी नागरिकांना हेल्मेट वापरण्याचं महत्त्व समजावलं। जळगाव शहराच्या वाहतूक शाखेचे महिला आणि पुरुष अंमलदार यांच्यासह जळगाव शहर उपविभागातील सर्व पोलीस अधिकारी सक्रियपणे मोहिमेत सहभागी झाले। या मोहिमेद्वारे नागरिकांना हेल्मेटचं महत्त्व अधोरेखित केलं जात आहे। हेल्मेट घालणं केवळ दंड चुकवण्यासाठी नव्हे, तर ते आपल्याला आणि आपल्या कुटुंबाला सुरक्षित ठेवण्याचा एक महत्त्वपूर्ण उपाय आहे। आपली सुरक्षितता आपल्या हातात आहे। या मोहिमेच्या माध्यमातून जळगाव शहरात हेल्मेट वापराचं महत्त्व जागरूकता पातळीवर नागरिकांमध्ये पोहोचवलं गेलं। नागरिकांनी या मोहिमेला उत्स्फूर्तपणे स्वीकारलं आणि हेल्मेट वापरण्याची शपथ घेतली। सुरक्षिततेचा विचार करत आम्ही आशा व्यक्त करतो की ही मोहीम आपल्या सर्वांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवेल। तर एकच सांगू इच्छितो, हेल्मेट वापरा आणि आपल्या जीवाचं रक्षण करा। धन्यवाद।